खरात प्रकरणामध्ये चाकणकरांचा राजीनामा घ्या, नाशिक राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांनी ही मागणी केली आहे। पक्षातल्या सर्व पदांवरून त्यांना दूर करण्यात यावं अशी विनंती केली आहे। तर चाकणकरांमुळे पक्षाची बदनामी होत असल्याचा दावा करण्यात आलेला आहे। त्यामुळे आता चाकणकरांवर कुठल्या पद्धतीची कारवाई होतीये हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। पक्षातर्फे चाकणकरांवरच्या कारवाईकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। अशोक खरात प्रकरणामध्ये चाकणकरांचा राजीनामा घ्यावा, नाशिक राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांनी ही मागणी केलेली आहे। ते पक्षातल्या सर्व पदांवरून त्यांना दूर करण्याची विनंती करण्यात आली आहे। सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सभागृहात निवेदन केल्याप्रमाणे जे कोणी त्या भोंदू बाबाच्या ट्रस्टवर सदस्य म्हणून काम करत आहेत त्या सर्वांची चौकशी केली जाणार आहे आणि दोषींवर त्या ठिकाणी कारवाई देखील केली जाणार आहे। आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शिवछत्रपती शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा मानणारा पुरोगामी पक्ष आहे आणि अशा पुरोगामी पक्षाच्या महिला अध्यक्षा जर या भोंदू बाबाच्या नादाला लागून जर चुकीच्या पद्धतीने लोकांना गंडावण्याचं कामामध्ये जर सहकार्य करत असतील आणि भविष्य काळामध्ये जर हे सगळं सिद्ध झालं तर पक्षाची बदनामी अटळ आहे। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा त्यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे अशी आमची सर्वांची मागणी आहे।